रात्री प्रयागराज पास करून आम्ही हायवेला लागलो होतो बघा काशी विश्वनाथच्या तिकडं. नंतर काय भावांना आम्हाला चहा वगैरे घ्यायचा होता आणि चहावाल्याला बापू बसले होते डायरेक्शन देत, एवढी साखर टाक, तेवढं हे टाक, तेवढं ते टाक. नंतर काय भावाने एक नंबर चहा बनवला होता. मला ह्या चहाचा एवढा चस्का लागलाय भावानं या खापराच्या कपात प्यायचा की एकच नंबर. मग काय भावांनो आम्ही डायरेक्ट निघालो बघा काशीकडे गेल्याच्या नंतर भावांनो ही मोठी नदी लागली. नदीचं नाव मला काय माहित नाही. नदी कोणती आहे तुम्ही पाहिली असेल तर, नाव माहित असेल तर कमेंट करून सांगा. नंतर काय काशीमध्ये पोहोचलो भावांनो. तिथे एवढा गर्दा होता की खूपच भयानक. आणि नाना आणि बापू बसले होते रूमा बघत. रूमा काय सापडत नव्हत्या. तेवढ्यात म्हणलं की जाऊ द्या माझ्या लाडून तेवढा कपडा तरी फिरवून घेऊया. बिचारी लय घाण झाली. नंतर काय इथं विचारलं तर इथं 1200 रुपये एका दिवसाची पार्किंगच सांगायला लागला होता. नंतर काय तिथं गाडी वगैरे लावली नाही भावांनो. आम्हाला नंतर भेटलं बघा रूम, तिकडं त्यांनी शोधलं होतं. मग मला तेवढ्यात भूक लागली होती. म्हणलं भाऊकडनं तेवढी इडली खाऊन घेऊया. इडली वगैरे खाल्ली. इडली खाल्ल्याच्या नंतर ही त्यांच्याकडनं ॲड्रेस घेत होते. नंतर पार्किंगकडे पोहोचलो. या पार्किंगवाल्याने दादाने दिली बघा 500 रुपयात 24 तास. याच्याकडे लावल्याच्या नंतर भावांनो गाडी बघा कशी लागली. मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान आहे भावांनो. एवढी सुंदर जागा ही. रात्रभर मस्त मला एक नंबर झोप लागली. नंतर दादाच्या गाडीवर बसलो, निघालो होतो बघा आपल्या हॉटेलकडे, जिथं ते सर्वजण थांबले होते. कारण मला जेवण करून यायचं होतं परत गाडीकडं. तिथं पोहोचलो तर पोहोचल्याच्या नंतर दादीचं एवढं वय भावानो की अजून पण ती वाचनच करायला लागली होती. मस्त वाचत बसली होती. नंतर काय आलो इकडं चहावाल्याकडं, परत ती चहा घ्यायची होती. मग काय आलो आणि परत भाऊनं काय खापराच्या याच्यात चहा दिला. एक नंबर चहा लागते भाऊनं ह्या खापराच्या याच्यामध्ये. नंतर काय संध्याकाळी हे पण आले होते बॅगा वगैरे घ्यायला. मग यांना पण चहा पाजला आणि दिलं बघा वाट लावून. घ्या मग तेवढं लाईक फॉलो करून चला.